आंब्याचं सीझन असतं, वेगवेगळ्या नाही का पीक असतं, त्याचं सीझन असतं, आणि ज्या त्या टायमिंग मध्ये, ज्या त्या सीझन मध्ये ते पीक घेतलं जातं. डू यू ऑल ऍग्री? तुम्हाला माहिती आहे ना, हे ऑफ सीझन नाही का गोष्टी नाही भेटत. प्रेज गॉड. तर आपल्याला आता नाही का थोडस नाही का वेगळ्या वेनी सीझन कडे पाहायचंय. प्रेज गॉड. माझं नाव नाही का ऋतुराज आहे, माझ्या नावामध्ये पण सीझन आहे. प्रेज गॉड. ऋतू म्हणजे सीझन. प्रेज गॉड. मी तुमच्या समोर नाही का तुमचं सीझन बनवून उभा आहे प्रियांनो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? चला आपण वचनाच्या द्वारे काही गोष्टी पाहूया. प्रेज गॉड. आपण देव सीझनला काय कसं पाहतो हे पाहायचंय आपल्याला. आमेन. परमेश्वर सीझनला कसं पाहतो ते आपल्याला पाहायचंय. थोडस नाही का वेगळी टर्म आहे, तुम्हाला नाही का हळूहळू जसं मी माझ्यासोबत तुम्हाला नाही का वचनामध्ये नाही का प्रवास करून घेऊन जाईल, तुम्हाला नाही का सगळ्या गोष्टी नाही का समजायला लागतील. ओके, आपलं बायबल, आपलं पवित्र शास्त्र आपण उपदेशक 3 कडे ओपन करू. उपदेशक 3:1. इंग्लिश मध्ये म्हणतात इक्लेसियास्टिस 3:1. हिंदीमध्ये म्हणतात सबोपदेशक. येस, सबोपदेशक, राईट. सबोपदेशक 3:1. समजतंय? आकाशाखाली पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला काय आहे? टाइम आहे आणि काय आहे? सीझन आहे. प्रेज गॉड. आकाशाखाली, हेवेनच्या खाली, पृथ्वीवर. तुम्ही कुठं राहताय? आकाशामध्ये राहताय का पृथ्वीवर राहताय? येस. कोणी पोहोचलं नाही ना बसल्या बसल्या? प्रेज गॉड. आपण सगळे कुठं आहे? पृथ्वीवर आहे. आणि बायबल काय सांगतो? पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला काय आहे? सीझन आहे, समय. मराठीमध्ये, हिंदीमध्ये. ओके. आणि इंग्लिश मध्ये काय? सीझन लिहिलंय. सीझन. बोला सीझन. आमेन. सीझन किंवा हंगाम किंवा समय. आंब्याचा समय आला की आंबा भेटतो. आमेन. आंब्याचा सीझन आला की आंबा भेटतो. तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय, तर मी सीझन जास्त वापरणारे शब्द, तर तुम्ही सीझनला समय समजा, काळ समजा, हंगाम समजा, काही पण समजा. आमेन. बट मी नाही का सीझन वापरणार आहे. आमेन. इंग्लिश मध्ये सीझन हा शब्द लिहिलाय. आणि तुम्हाला पण माहिती आहे की सीझन तुम्ही नाही का कॉमनली बोलता कोणत्या पण गोष्टीला, नाही का सीझन आहे, याचा सीझन आहे, त्याचा सीझन आहे, राईट. पण ज्याचा सीझन असतो त्याची काय असते? भरभराट असते. आमेन. ज्याचा सीझन असते त्याची काय असते? भरभराट असते. बायबल काय सांगतं? परमेश्वराचं वचन सांगतं आकाशाखाली, पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला काय आहे? वेळ आणि सीझन आहे. बोला सगळ्यांनी, सीझन. आमेन. सगळ्यांनी बोला, पृथ्वीवर सगळ्या गोष्टीला काय आहे? सीझन. आमेन. जर तुम्ही मला ऑनलाईन पाहताय, कमेंट मध्ये टाईप करा सीझन. आमेन. जर तुम्ही मला युट्यूब मध्ये पाहताय, कमेंट करा सीझन बोला. आर यू अंडरस्टँडिंग मी? पृथ्वीवर आकाशाखाली प्रत्येक गोष्टीला काय आहे? सीझन आहे. आमेन. माझ्यासोबत पुढं नाही का? चला मी काय सांगतो. बायबल काय सांगतं? बायबल काय सांगतं? एझेकिएल 22:30 मध्ये. प्रेज गॉड प्रियानो. तुम्ही सगळे नाही का क्रिएशनची स्टोरी पाहिली सगळ्यांनी? परमेश्वराने नाही का पृथ्वीची कशी रचना केली, आकाश कसे बनवले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आदमाला कसं बनवलं, हवेला कसं बनवलं. यू ऑल नो इट, राईट? का कुणासाठी नाही का नव्याने पूर्ण स्टोरी सांगावी मी? नाही. तुम्हाला सृष्टीची रचना कशी झाली तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. येस, एव्हरीबडी शेवटपर्यंत मला ऐकू शकताय, तुम्ही ऑनलाईन पाहताय मला. सो परमेश्वराने नाही का सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बनवल्या. आणि तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला बनवलं होतं, आमेन, उत्पत्ती 1:27 मध्ये नाही का तुम्ही पाहताय की परमेश्वराने मनुष्याला बनवलं. आमेन. कसं बनवलं? त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं आणि त्याला काय दिलं? सत्ता करण्याचा अधिकार दिला. आमेन. या पृथ्वीवर सगळ्या गोष्टी नाही का अधिकारामध्ये आणण्याच्या साठी काय दिला? अधिकार दिला. आमेन. ह्या पृथ्वीला नाही का पृथ्वीवर मालक होण्यासाठी आदमाला म्हणजे मनुष्याला काय दिला? परमेश्वराने अधिकार दिला. बोला अधिकार. अधिकार. इंग्लिश मध्ये अथॉरिटी. आमेन. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अथॉरिटी. सो परमेश्वराने नाही का डोमिनियन म्हणजे सत्ता गाजवण्याचा, पृथ्वीवर सत्ता गाजवण्याचा मनुष्याला काय दिला? अधिकार दिला. आमेन. सो आता पृथ्वीवर सत्ता गाजवण्याचा परमेश्वराने कुणाला अधिकार दिलाय? मनुष्याला दिलाय. तुम्हाला समजलं?
सो आता पृथ्वीवर नाही का जे पण होतंय त्याला नाही का मनुष्य जबाबदार आहे. का? कारण परमेश्वराने हा अधिकार कोणाला दिलाय? मनुष्याला दिलाय. राईट. सो आता देवाने हँड ओव्हर केला अधिकार आदमाला. म्हणला, हवाला नव्हतं बनवलं तेव्हा, 1:27 पुढे तुम्ही वाचा, हवेला पुढे बनवलं. आमेन. आधी मनुष्याला म्हणजे जो आदम आहे त्याला अधिकार दिला, हॅव डोमिनियन. आमेन. सत्ता कर, या पृथ्वीवर अधिपती बन, पृथ्वीला सत्तेखाली आण. आता पृथ्वीचं अधिपत्य कुणाकडे आलं? मग लगेच देवाने बोललं की लगेच ते ट्रान्सफर झालं. आधी परमेश्वराकडे होतं, ते आदमाकडे ट्रान्सफर झालं. गॉट इट? समजतंय? इझिली सांगतोय ना मी, इट इज नॉट डिफिकल्ट. समजतंय ना सगळ्यांना? आता परमेश्वराने मनुष्य बनवला होता स्वतःच्या प्रतिरूपामध्ये, आणि त्याचे प्रतिरूप असा तो झाला, बायबल सांगतो. आता मी खूप चांगलं सिक्रेट सांगणार आहे, समजून घ्या. आता परमेश्वराने पाहिलं की सगळे प्राणी आहेत, सगळे पशु आहेत, त्यांना सगळ्यांना जोडीदार आहे, पण मनुष्याला जोडीदार नाहीये. मग परमेश्वराला आता स्त्री बनवायची. मनुष्याला बनवताना परमेश्वराने नाही का त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं. आता अधिकार परमेश्वराने पृथ्वीचा मनुष्याला ट्रान्सफर केलाय. आता परमेश्वर पृथ्वीवरून नाही का माती उचलणार नाही. का? कारण अधिकार पृथ्वीचा कुणाला दिलाय? मानवाला दिलाय. आता परमेश्वराचा अधिकार कुणावर आहे? मानवावर आहे. मानवाचा अधिकार कुणावर आहे? पृथ्वीवर आहे. समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? मनुष्य आदम आहे ना, त्याच्यावर अधिकार परमेश्वराला आहे, पण आदमाला पृथ्वीवर आहे. सो परमेश्वराला ज्याच्यावर अधिकार आहे, परमेश्वराने त्याला पकडलं, त्याची फासळी काढली. समजतं मी काय सांगतो? समजलं सिक्रेट? त्याने मातीचं का नाही बनवलं स्त्रीला? दुसरी स्त्री मातीची का नाही बनवली? आर यू अंडरस्टँडिंग मी? देवाने ऑलरेडी अधिकार मनुष्याला दिलं होतं. पॉवर, डोमिनियन, सत्ता गाजवण्याचा अधिकार मनुष्याला दिला होता. सो त्याने त्याचा अधिकार व्हायोलेट नाही केला. समजतं मी काय सांगतो? परमेश्वराने जो अधिकार मनुष्याला दिला नाही का, त्याचा अधिकार तोडून नाही का मातीला हात नाही लावला. त्या पुरुषाला नाही का परमेश्वराने झोपी घातलं. आमेन. आणि त्याच्या फासळीपासून परमेश्वराने ज्याच्यावर त्याला अधिकार आहे त्या पुरुषापासून परमेश्वराने स्त्री बनवली. आणि त्या पुरुषापासून स्त्री बनवली म्हणून नाही का आदमाने तिला काय दिलं ना. पण तुम्हाला माहितीये का पृथ्वीवर अधिकार दिलाय परमेश्वराने मनुष्याला, म्हणून परमेश्वराने पृथ्वीवरच्या कोणत्या गोष्टीला नाव नाही दिली. स्वामी, जो ज्याला अधिकार मी दिलाय पृथ्वीवर, आदमाने नाव दिले सगळ्यांना. का? अधिकार आदमाला दिला. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? त्याने स्त्रीला पण नाव दिलं आणि त्याने नाही का सगळ्या पशूंना पण नाव दिली. प्रेज गॉड. देव व्हॅल्यू करतो तुमच्या अधिकाराची. प्रेज गॉड. पण तुम्ही व्हॅल्यू करताय का? तुम्हाला काय अधिकार दिलेत परमेश्वर? तो व्हायोलेट नाही करत आपले अधिकार नाही का, तो व्हायोलेट नाही करत. प्रेज गॉड. माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला कुठेतरी नाही का सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे आता. प्रेज गॉड. आर यू आमेन. परमेश्वर काय म्हणतोय? आय सॉट फॉर अ मॅन. मी मनुष्याला शोधलं. मी कोणाला तरी शोधलं. का माहितीये का? परमेश्वर आता काही नाही करू शकत. अधिकार, स्वामित्व कुणाला दिलंय? मनुष्याला दिलंय. परमेश्वर स्वतःहून काय नाही करू शकत. म्हणून परमेश्वराने मनुष्याला शोधलं की मी भूमीचा नाश करू नये म्हणून. कोणी नाही का भिंत बांधल, कोणी नाही का खिंडीमध्ये उभं राहील, यासाठी मी कुणाला तरी पाहिलं, पण मला कोणी सापडलं नाही. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? परमेश्वर मनुष्य शोधत आहे. जो तट बांधेल, जो भिंत बांधेल, जो खिंडीत उभा राहील आणि रथ बदलीची प्रार्थना करेल राष्ट्रांसाठी, देशासाठी, शहरासाठी. अरे अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग?
परमेश्वर शोधत आहे. परमेश्वरासाठी नाही का मनुष्य सीझन आहे. पृथ्वीवर परमेश्वराला काय करायचंय ना, तर परमेश्वर मनुष्याला सीझन म्हणून पाहतो. बी विथ मी. प्रेज गॉड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला माहितीये का, लूक 2:52 मध्ये काय सांगितलंय? कोणीतरी वाचा मराठीमध्ये. मनुष्य खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजू राहणारे, तुमच्या चर्च मध्ये भेटणारे, तुमच्या कामावर नाही का, किंवा तुमचे कस्टमर लाईक असणारे नाही का, प्रत्येक जण नाही का खूप इम्पॉर्टंट. एक मिनिट. जर देव मनुष्याला शोधतोय, मनुष्याला पाहतोय, शोधतोय कोणतरी माझ्यासाठी उभा राहील, त्याचा मी उपयोग करेल, तर मनुष्य खूप इम्पॉर्टंट. कोणी पण. येशू हा ज्ञानाने, शरीराने, देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत. जर येशू असून त्याला फक्त देवाची कृपा, देवाचा अनुग्रह नाही, तर मनुष्याची कृपा दृष्टी पण खूप इम्पॉर्टंट वाटली, तर तुम्ही कोण आहे? जर येशूला मनुष्याचा पण अनुग्रह लागतोय पृथ्वीवर वावरण्यासाठी, तर हु आर वी? तर आपण कोण आहे? तर येशूला मनुष्याचा अनुग्रह लागतोय. येशू मनुष्याच्या पण अनुग्रहात वाढला आणि देवाच्या पण अनुग्रहात वाढला. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मला काय सांगतोय? तर तुम्हाला पण नाही का मनुष्याचा, जर तुम्ही पृथ्वीवर राहताय, स्वर्गात राहताय, ठीक आहे, परमेश्वराचं सगळं प्रेज, पण जर पृथ्वीवर राहायचंय ना, तुम्हाला मनुष्याचा फेवर लागणार. मनुष्याचा फेवर लागणार. जर येशूला लागला तर तुम्ही कोण? तुम्ही येशूपेक्षा श्रेष्ठ आहे का? नाही. प्रेज गॉड. प्रेज गॉड. म्हणजे याचा अर्थ मनुष्यच नाही का, आपले काय सीझन्स आहेत. आमेन. आणि परमेश्वर जे काय करणार आहे आपल्या जीवनामध्ये, मनुष्याला धरूनच काहीतरी करणार. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्ही माझ्यासोबत आहेत? लेट अस गो फर्दर. आपण पुढं जाऊया. तुम्हाला माहित आहे, देवाला नाही का पृथ्वीचा नाश करायचा होता. पृथ्वीवर नाही का खूप वाईट गोष्टी चालू होत्या. प्रेज गॉड. पण त्याला नाही का आधी एक सुवार्तिक पाहिजे होता, एव्हँजेलिस्ट पाहिजे होता त्या काळामध्ये. प्रेज गॉड. त्याने पाहिलं कोण आहे, कोण आहे, कोण असेल, कोण असेल, कोण असेल. त्याला नोहा सापडला. प्रेज गॉड. त्याने नोहाचा उपयोग केला आणि नोहाने नाही का सुवार्थ सांगायचं. नोहाने जगाला सांगितलं की परमेश्वर नाही का पाऊस पाठवून जगाचा नाश करणार आहे. या तारवामध्ये या, या नावेमध्ये या, स्वतःचा बचाव करा, पश्चाताप करा, स्वतःचा बचाव करा या नावेमध्ये. लोकांनी त्याची थट्टा केली, मस्करी केली. तुम्हाला माहितीये, देव काहीतरी कलामिटी पृथ्वीवर आणणार होता. त्यावेळेस नाही का सीझन म्हणून परमेश्वराने नोहाला उभं केलं. पण त्या लोकांनी जे सीझन आहे, म्हणजे जी व्यक्ती नाही का तुमच्यासाठी एक ब्लेसिंग बनणार आहे, त्या व्यक्तीला ओळखलं नाही, त्याची थट्टा केली. परमेश्वर पाऊस पाडणार आहे, आम्ही पाहून स्वतःला वाचलो. प्रेज गॉड. कदाचित ते नाही का नोहा नाव बांधत असेल, शिप बांधत असेल, आर्क बांधत असेल, कदाचित त्याला धोंडे मारत असतील, त्याची थट्टा करत असतील. अरे एवढी मोठी शिप कुठं बांधत, एवढ्या मोठ्या शिप मध्ये फक्त तू, एवढ्या मोठ्या नाही का नावेमध्ये, एवढ्या मोठ्या नाही का आर्क मध्ये तू एकटा काय करणार आहे? आम्ही तर कोण येणार नाही तुझ्यासोबत. प्रेज गॉड. मला समजतंय, ज्यावेळेस परमेश्वराला या जगातले पशु पक्षी, प्रेज गॉड, सांभाळायचे होते, परमेश्वराने नोहाला वापरलं. पशु पक्षी आणि जे पृथ्वीवर रॅमनंट लोक राहिले, म्हणजे जे निवडलेले लोक राहिले होते पृथ्वीवर, त्यांच्यापासून पूर्ण परत पृथ्वीला नाही का परमेश्वराने व्यापून टाकलं. ओके. देवाला हे सांभाळायचे होते लोक आणि हे पशु सांभाळायचे होते. त्यावेळेस नोहा नावाचं सीझन परमेश्वराने उभं केलं. समजतंय मी काय सांगू? नोहाला उपयोग करून नाही का देवाने नाही का ह्या लोकांना प्रोटेक्ट केलं, ह्या लोकांना ब्लेस केलं, ह्या लोकांना बहुगुणित केलं. प्रियांनो, समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? जस्ट बी विथ मी. बायबल सांगतं, जर आपण नाही का पुढे गेलो, तुम्ही पाहता की मोशे आणि इस्रायल, समजतं मी तुम्हाला काय सांगतो? मोशे आणि इस्रायल
ची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण पुष्कळ वेळा नाही का, मी पण पुष्कळ वेळा तुम्हाला नाही का शेअर केले, स्वाती पण रात्री बायबल स्टडी मध्ये पुष्कळ वेळा मोशे, इस्रायल, अब्राहम, साराय, प्रेज गॉड, आपण एन नंबर ऑफ टाइम्स नाही का त्या जर्नी पाहिल्या, त्या गोष्टी पाहिल्या. पण तुम्ही पाहिलंय का ज्यावेळेस नाही का इजिप्तची लोक, इस्रायलचे लोक इजिप्तमध्ये ज्यावेळेस नाही का स्लेव्हरी मध्ये होते, दास्यामध्ये होते, किती वर्ष होते? 430 वर्ष. ओके, 430 वर्ष त्या ठिकाणी स्लेव्हरी मध्ये होते. त्या 430 वर्ष त्या ठिकाणी नाही का गुलामगिरीमध्ये होते, राईट. आणि बायबल काय सांगतंय की त्यांची प्रार्थना, त्यांची आक्रोश, त्यांची नाही का आरोळी परमेश्वरांनी स्वर्गामध्ये ऐकली. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्लेव्हरीमध्ये, त्यांच्या बॉन्डेज मध्ये प्रेयर केली, प्रेज गॉड, परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली. आता परमेश्वराला त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायचंय, तर त्याने द्यावं ना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर. परमेश्वर काय करतोय माहितीये का? मोशेला झुडपामध्ये शोधतोय. का? कारण पृथ्वी आहे. समजतंय मी काय सांगतोय? कारण हे सगळं कुठं होतंय? पृथ्वीवर. आणि पृथ्वीचा मालिकत्व कुणाकडे? पृथ्वीचं नाही का ओनरशिप कुणाकडे? मनुष्याकडे. प्रेज गॉड, परमेश्वराने मोशेला इस्रायलचं सीझन म्हणून वापरलं. आणि मोशे आला, मोशे उभा राहिला फारोकडं, फारोच्या समोर, एका नाही का त्या काळच्या खूप मोठ्या सम्राटाच्या समोर तो उभा राहिला आणि चॅलेंज केलं देवाच्या नावाने. आणि इस्रायलच्या लोकांना त्याने लाल समुद्र नाही का दुभागून घेऊन गेला. आणि मोशे इस्रायलच्या लोकांचं काय बनला? सीझन बनला. कारण आकाशाखाली पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला सीझन शिवाय कोणती गोष्ट हलणार नाही. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? आणि परमेश्वर मनुष्यालाच तुमचं सीझन बनवते. सपोज इथं स्वप्नील प्रेयर करतोय, सो स्वप्नीलची प्रेयर आन्सर करायला परमेश्वर कोणाला तरी तुमच्या मधून उभा करणार. सपोज आपल्या चर्च मध्ये एक ब्रदर आहे, त्याला जॉब पाहिजे, तो प्रेयर करतोय, सो कोणता तरी HR उभा राहणार. कोण पण होऊ शकतं, असं नाही की फक्त बिलीवर होणार सीझन तुमचं. नो, इट कुड बी अनबिलीवर. नाही का कोणता तरी HR नाही का, सगळ्या HRने तुम्हाला रिजेक्ट केलं, पण तुम्ही प्रेयर केलं, एक नाही का एक HR देवापासून आला, त्याने तुमची प्रोफाईल पाहिली. तुमची प्रोफाईल एवढी काय आकर्षक नव्हती, पण त्याला वाटलं की ही प्रोफाईल आकर्षक आहे, ही प्रोफाईल खूप चांगली आहे, मला असं वाटतं हा राईट कॅन्डिडेट आहे. हजारो प्रोफाईल पडल्यात, पण तुमची प्रोफाईल त्या HR ला आवडली, कारण तो तुमच्या सीझनवाला HR होता. तो HR त्याच्यामध्ये तुमचं सीझन घेऊन नाही का कॅरी करत होता, आणि त्याने तुमची प्रोफाईल पुढे नेली. तो मॅनेजर जो तुम्हाला नाही का हायर करणार आहे, तो तुमचं सीझन बनणार. तुम्ही शास्त्रामधून दाखवता का पास्टर? तुम्ही बोलताय नाही का की अनबिलीवर पण सीझन बनू शकतात. योसेफने स्वप्न पाहिलं. प्रेज गॉड, सगळ्यात पहिले योसेफने स्वप्न पाहिलं, त्याच्या फॅमिलीला त्याचं स्वप्न सांगितलं, त्याच्या फॅमिलीने त्याची थट्टा केली, त्याची अवहेलना केली, त्याचा इन्सल्ट केला, त्याचा छळ केला, त्याची पिळवणूक केली, त्याला मारायचा प्रयत्न केला. तुम्हाला माहितीये का, तो त्यांचा नाही का डेस्टिनी हेल्पर होता. तो त्यांचा सीझन होता, पण त्यांनी त्यांचं सीझन ओळखलं नाही. त्याच्या सीझनवर त्यांनी जुलूम केला आणि त्याच्या सीझनला त्यांनी विकून दिलं. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये तिकडं फारो याने नाही का त्याला फेवर केलं आणि त्याला त्या इजिप्तचा पंतप्रधान बनवलं. अनबिलीवर फारो म्हणजे बेसुंती फारो, नॉन इस्रायलाइट, यहुदी नसलेला असा तो. प्रेज गॉड. देवाने त्याला वापरलं. देवाचं इन्स्ट्रुमेंट कोणी पण बनवू शकतं. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँड? देव कोणाला पण वापरू शकतो. देवाला पृथ्वीवर काहीतरी करायचंय. देव नाही का कोणाला तरी शोधतोय. आमेन. तुम्ही ज्यावेळेस प्रेयर करताय, देव नाही का कोणाला तरी तुमच्या जीवनात आले सीझन मध्ये. अंडरस्टँडिंग मी?
आपण जसं नाही का पुढं पाहतो नाही का, अब्राहम ज्यावेळेस लोट सदोम आणि गोमोरामध्ये नाही का होता, तुम्हाला माहितीये लोट जेव्हा सदोम आणि गमोरामध्ये होता, सदोम आणि गमोरा नगरांचा परमेश्वर नाश करणार होता. आणि देवाने म्हटलं की पृथ्वीवर करतोय नाश, पृथ्वीवर करतोय तर मनुष्याला सांगितलं पाहिजे. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की अब्राहमाने लिटरली परमेश्वरासोबत नेगोशिएट केलं लोटासाठी, आणि सदोम आणि गमोरासाठी ऍक्च्युली नगरासाठी नेगोशिएट केलं, सॉरी लोटसाठी नाही केलं, नगरासाठी नेगोशिएट केलं. हा, त्याचा नाही का नातेवाईक राहतोय आतमध्ये ती गोष्ट वेगळी आहे, पण त्याने नगरासाठी रदबदली केली. त्या नगरामध्ये अगर नाही का 50, 45, 30, 35 नाही का असं करत करत नाही का 10 वर येऊन नाही का आकडा थांबला प्रियांनो. पण देवाला 10 देखील धार्मिक लोक किंवा नीतिमान लोक सापडले नाही. प्रेज गॉड. परमेश्वराने सीझन म्हणून फक्त नाही का लोटाला नाही का लोटसाठी परमेश्वराने अब्राहमाला यूज केलं, लोटला वाचवायसाठी. अब्राहम लोटच्या जीवनामध्ये नाही का एक सीझन म्हणून उभा राहिला. प्रेज गॉड. परमेश्वर पृथ्वीवर काय पण करायचंय, देव मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये नाही का मनुष्य आहे ना, तुम्ही प्रार्थना करताय, तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करताय, देव नाही का एक मनुष्य पाठवून नाही का तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. तुम्ही नाही का जॉब साठी प्रार्थना करताय, देव एक मनुष्य पाठवून नाही का तुमच्या जॉबचं उत्तर देईल. तुम्ही चर्च साठी प्रार्थना करताय, देव एक नाही का सेवक संदेष्टा तुमच्या जीवनामध्ये, एक चर्च तुमच्या नाही का घरामध्ये पाठवून नाही का तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? पुढे नाही का जर तुम्ही पाहाल नाही का बायबल मध्ये एस्तेरची स्टोरी सगळ्यांना माहितीये. एस्तेर ज्या नाही का राजवाड्यामध्ये राणी झाली, त्या पूर्ण किंगडम मध्ये, त्या पूर्ण राज्यामध्ये यहुदी लोकांचा छळ होत होता. यहुदी लोकांची अजून नाही का हामान नावाचा एक दुष्ट व्यक्ती नाही का पॉवर मध्ये होता, एक रूलर होता राजाच्या आधिपत्याखाली. सो देवाने नाही का एस्तेरला उभं केलं राणी म्हणून. समजतंय? कदाचित नाही का मर्दखाय आणि इस्रायलचे लोक, यहुदी लोक प्रार्थना करत असतील की प्रभू आम्हाला नाही का आम्हाला वाचव प्रभू. प्रेज गॉड. परमेश्वराने नाही का तिथं सीझन म्हणून एस्तेरला उभं केलं. आमेन. राजाची पत्नी, राजाची बायको म्हणून नाही का एस्तेरला उभं केलं. आमेन. ज्या वेळेस तुम्ही प्रेयर करताय, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये मनुष्य पाठवतो. कदाचित तुमचा बॉस असेल, कदाचित तुमचा इंटरव्ह्यूअर असेल, कदाचित नाही का तुमच्या बरोबर सहकर्मी असेल, प्रेज गॉड, कोणी पण असेल, एक विश्वासू ब्रदर असेल, सिस्टर असेल. प्रेज गॉड. गॉड युजेस पीपल ऍज अ सीझन. देव नाही का लोकांना सीझन म्हणून यूज करतो. कदाचित नाही का तुम्हाला सुवार्थ सांगता येत नाही, किंवा तुम्ही एका एरियामध्ये खूप स्ट्रगल करताय, किंवा नाही का खूप प्रॉब्लेम होऊ शकत असेल. देव तुमच्या जीवनात नाही का एक नाही का चर्च आणेल, एक पास्टर आणेल, एक नाही का अशी टीम आणेल जी तुम्हाला नाही का ह्या एरियामध्ये मदत करेल. प्रेज गॉड. आपण पाहतो नाही का रूथचं लाईफ नाही का आधी कसं होतं, नो होप, आमेन, होपलेस होतं. फक्त तिने नाही का स्टँड घेतला, म्हणून परमेश्वराने बवाज पाठवून तिचं सीझन बनवलं. डू यू ऑल नो नाही का रूथची स्टोरी? आमेन. देवाने नाही का बवाजाला तिचं सीझन बनवून पाठवलं. बवाजाने तिला नाही का आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. आणि तुम्ही पाहताय तर येशूच्या नाही का जिनिओलॉजी मध्ये बवाज आहे, रूथ आहे. प्रेज गॉड. परमेश्वर मनुष्याला सीझन म्हणून यूज करतोय आपल्या जीवनामध्ये. ज्या वेळेस तुम्ही प्रेयर करताय, परमेश्वर नाही का तुमच्या अवतीभोवती माणसं उभं करते. पण आपण प्रत्येक वेळेस नाही का हा कोण आहे, हा कसा आहे, आपण कदाचित नाही का आपण ओळखत नाहीये की कोण माणूस कसा आहे. आणि कदाचित तो माणूस नाही का तुमचा आशीर्वाद घेऊन तुमच्या सोबत नाही का उभा आहे, त्याला पण माहित नाही की मी ह्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग आहे. पण ज्या वेळेस तुम्ही नाही का सहभागितेत येत आहे, ज्या वेळेस तुम्ही नाही का व्हॅल्यू करताय, बायबल सांगताय की अतिथी नाही का एक वचन आहे बायबल मध्ये नाही का, अतिथी पालनामध्ये नाही का तत्पर असा.
नाही का अतिथी लोकांना नाही का सेवा करण्यासाठी नाही का तुम्ही खूप तत्पर असा. असं केलेल्यांनी नाही का देवदूतांची सेवा केली असते. कित्येक वेळा नाही का देवदूत आपण या घरी बसा नाही का नाही का थंडगार पाण्याचा प्याला किंवा नाही का त्यांची पाहुणचार केला आपण आणि नाही का ती व्यक्ती नव्हती, देवदूत निघली. अशा गोष्टी झाल्यात बायबलमध्ये. प्रेज गॉड. त्यामुळे कुणालाही तिरसट नजरेने पाहू नका, कुणालाही पाहून नाही का जजमेंटल होऊ नका, कुणालाही पाहून नाही का हृदयामध्ये नाही का चुकीच्या भावना किंवा राग किंवा नाही का अरे आता काय व्यक्ती आहे नाही का, आता ही आली ही टाइम घेईल, त्याला कटवू आपण नाही का. थोडस नाही का सन्मानाने नाही का, काय माहिती कुणाचं सीझन घेऊन ती व्यक्ती तुमच्या नाही का जीवनात नाही का उभी राहिली. देव नाही का सीझन म्हणून तुम्हाला पाहतो. कदाचित कोणाच्या प्रार्थनेचं उत्तर असेल. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला माहितीये ज्यावेळेस योसेफाने नाही का इस्रायलला, याकोबाच्या घराण्याला इस्रायलला इजिप्त मध्ये घेऊन गेला. फारो नाही का त्या काळी नाही का फारो इस्रायलच्या लोकांना नाही का फेवर करत होता. काय करत होता? फेवर करत होता. यहुदी लोकांना काय करत होता? फेवर करत होता. आणि फारोच्या काळात नाही का यहुदी लोक इजिप्त मध्ये खूप सेफ होते, फ्लरिश होत होते. राईट? येस मच्छिंद्र ब्रदर. योसेफ आणि इस्रायलचे लोक फारोच्या काळात फ्लरिश करत होते. काही काळानंतर काय झालं माहितीये का? फारो वारला त्याच्यानं आणि योसेफ पण वारला. का? 400 वर्ष कोण जिवंत राहणार आहे? प्रेज गॉड. 400 वर्ष कोण जिवंत राहणार आहे? 400 वर्ष तिथंच राहिले ते लोक. प्रेज गॉड. आणि नवीन राजा, नवीन फारो आला तिथे, जो ह्या लोकांना ओळखतच नाही. आणि तो म्हणला हे कोण लोक आहेत? अच्छा हे आपले नाही का, चला यांना आपण नाही का नोकर म्हणून वापरू. आणि त्या राजाने, त्या फारोने ह्या लोकांचा छळ सुरू केला. आता ही पण गोष्ट ध्यानात ठेवा की तुमचा सीझन नाही का पर्टिक्युलर टाइम पुरता आहे. देवाने नाही का इस्रायलच्या लोकांना इजिप्त मध्ये पर्टिक्युलर टाइम पुरतं ठेवलं होतं. पण प्रॉब्लेम काय झाला? ते ओव्हरस्टे झाले तिथं, ते वेळेपेक्षा जास्त झाले. तर जे त्यांचं नाही का ब्लेसिंग वाला जागा होती, जी जागा त्यांची आशीर्वादाची जागा होती, या पूर्ण जगामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस इजिप्त मध्ये काय होती? रेलचेल होती, धान्य होतं, सेफ्टी होती. आणि आपला माणूस नाही का पॉलिटिकल पदावर नाही का मुख्य ठिकाणी होता, पंतप्रधान होता, आपला भाऊ. प्रेज गॉड. त्यांचा फेवर, त्यांचा सीझन होता त्या देशामध्ये, त्या प्रांतामध्ये. पण टाइम काय झाला? ती जागा जी नाही का त्यांच्यासाठी एक ब्लेसिंग होती त्या काळात. मला नाही का नीट समजून घ्या मला काय सांगायचं आहे. तुम्ही कदाचित मला ऑनलाईन पाहताय, बट ट्राय टू अंडरस्टँड मी. ती जी फेवरची जागा आहे, जी अनुग्रहाची जागा आहे, जी आशीर्वादाची जागा आहे तुमची, प्रेज गॉड, त्या ठिकाणी ते नाही का राहिले प्रियांनो. पण एक काळ आला ती जागा नाही का स्लेव्हरीची जागा झाली. ती जागा जिथं नाही का ते आनंदाने राहत होते, ती जागा अचानक काय झाली? गुलामगिरीची जागा झाली. ती जागा अचानक काय झाली? बॉन्डेज झाली. ती जागा अचानक काय झाली? प्रिझन झाली. याचा अर्थ नाही का त्या जागेमध्ये नाही का एक विशिष्ट काळच राहायचं होतं ह्यांना. जर ते विशिष्ट काळाच्या पुढे राहिले तर ती जागा त्यांच्यासाठी एक बॉन्डेज बनली. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुमचं सीझन नाही का स्लेव्हरी बनेल जर तुम्ही ओव्हरस्टे केलं. नेहमी नाही का देवाला नाही का ते विजडम मागा, ती बुद्धी मागा की कोणती जागा, कोणतं नाही का व्यक्ती माझ्या जीवनात एक सीझन म्हणून आहे. समजतं मी काय सांगतो? जर तुम्ही ओव्हरस्टे करताय, तर सपोज लागलं की नाही का एखाद्या कंपनीत ओव्हरस्टे पण केलं ना तरी प्रॉब्लेम आहे करिअरचा. म्हणजे तुला कदाचित बोलता नाही येत, इंटरव्ह्यू क्रॅक करता येत नाही, कदाचित तू नाही का इथंच कसं तरी सर्व्हाइव्ह करतोयस म्हणून तुला दुसरे कोण घेत नाही. त्याचा अर्थ असा निगेटिव्ह अर्थ होतो.
सेम झालं इस्रायलच्या लोकांचं इजिप्तमध्ये. 400 वर्ष राहिले हो तिथं. आणि असा माणूस आला जो त्यांच्या सीझन वाला नाही, ओळखत पण नाही त्यांना. कोण ते? बनवा आपले नाही का गुलाम, त्यांना राबवून घ्या, विटा बनवा नाही का, भट्टीमध्ये कामाला लावा, त्यांना विटा बनवा, आपले महल बांधू, आपण ह्यांना युज करू, ह्यांना आपले गुलाम बनवू, ह्यांच्यावरून नाही का डबल टिबल नाही का ड्युटी आर्स जे आहेत नाही का ते लावून नाही का मरुस्तोर ह्यांच्याकडून काम करून, ह्यांच्या लहान लेकरांना पण कामाला लावा, स्त्रियांना पण कामाला लावा, ह्यांच्याकडून नाही का पशुसारखं नाही का राबवून घेऊ आणि आपले महल बांधू, आपलं नाही का देशाला आपण बनवू. कारण त्यांना नाही का इनसिक्युरिटी वाटत होती, कारण हे लोक नंबरने वाढले. 400 वर्षात किती वाढले असेल? एक राष्ट्र झालं होतं उभं, राष्ट्रामध्ये राष्ट्र उभं राहिलं होतं. इजिप्त एक मोठं राष्ट्र आहे आणि त्यांची नाही का वेगळी लोक आहेत, आणि त्याच्यामध्ये इस्रायल घुसले, आणि इस्रायल पण राष्ट्र आहे, म्हणजे राष्ट्रामध्ये राष्ट्र झालं होतं, देशामध्ये देश. मग त्या देशचे लोक जे ओरिजिनल ओनर आहेत त्या देशात, म्हणजे हे आमच्या देशामध्ये आलेत, हे जर नाही का ह्यांना जर आम्ही पायाखाली ठेवलं नाही तर आमच्या डोक्यावर बसतील. त्यांनी खरंच त्यांना पायाखाली घ्यायला सुरुवात केली. समजतं मी काय सांगतोय? प्रेज गॉड. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताय, ज्यावेळेस तुम्ही काय मागताय, परमेश्वर लोकांनाच वापरणार तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. परमेश्वर असं नाही का काहीतरी नाही का वेगळं नाही का करून नाही का असं समोर बोल काय पाहिजे तुला असं नाही. प्रेज गॉड. देव नाही का मनुष्य तुमच्या जीवनात पाठवतो, आणि जसं परमेश्वर नाही का आहे ना, तसं शैतान नाही का देवाला कॉपी करायचा प्रयत्न करतो. कळतं मी काय? सो तुम्ही जेव्हा नाही का खूप उच्च ठिकाणी पोहोचलाय, खूप चांगले चाललंय, शैतानाला तुम्हाला खाली पाडायचंय ना, तुमच्या जीवनात माणूस पाठव. शैतान पण नाही का देवालाच कॉपी करतोय. समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला? काउंटरफिट आहे तो. प्रेज गॉड. तो रिअल नाहीये. जसं नाही का परमेश्वराचं सिंहासन आहे, तसं शैतानाने पण त्याचं सिंहासन बनवलं. जशी परमेश्वराची आर्मी आहे, तसं शैतानाने पण त्याची आर्मी बनवली आहे. समजते मी काय सांगतो? सो जसं परमेश्वर तुम्हाला नाही का तुमच्या जीवनाला नाही का भरभराट आणण्यासाठी, तुम्हाला नाही का प्रगत करण्यासाठी, तुम्हाला उंच ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मनुष्याला यूज करतो, तसं शैतान तुम्हाला पाडण्यासाठी, खेचण्यासाठी देखील मनुष्याला यूज करतो. आमच्याकडे असे कितीतरी एक्झाम्पल आहेत नाही का. काही लोक नाही का खूप चांगले वाढत होते, खूप नाही का देवामध्ये वाढत होते, सडनली कोणीतरी कुणाबद्दल तरी काहीतरी चुकीची गोष्ट बोललं, ती व्यक्ती नाही का त्या व्यक्तीसाठी नाही का बिटर झाली, कडवाट आली त्या व्यक्तीबद्दल. समजतं मी काय समजलं? आणि नंतर नाही असं पण पाहिले, अशी पण व्यक्ती होती की नाही का लिटरली नाही का की आपण रेंटेड प्लेसवर नाही का चर्च घेतोय, अशी व्यक्ती पण आली जी नाही का इकडं नाही का खूप स्टेज आहे, खूप माइक्स आहेत, खूप लाईट्स आहेत नाही का, हे चर्च नाहीये ते चर्च आहे. प्रेज गॉड. बट नाही का प्रेज बी टू गॉड, आपलं नाही का चर्च एक सॉलिड फाउंडेशनवर नाही का परमेश्वर सांगतं नाही का, देवाने नाही का आपल्याला एका खडकावर बनवलंय, आपलं फाउंडेशन खडक आहे येशू ख्रिस्त नाव. प्रेज गॉड. आणि नरकाचं कुठलं फाटक, आमेन, गेट्स ऑफ द हेडेस शॅल नॉट प्रिवेल अगेन्स्ट अस. आपल्या चर्चच्या विरोधात कुठलंही नरकाचं फाटक उभं राहू शकत नाही. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो नाही का परमेश्वराने नाही का ज्यावेळेस नाही का परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याला ब्लेस करायचं होतं, प्रेज गॉड, ज्यावेळेस इस्रायलच्या लोकांना आशीर्वादित करायचं होतं, ज्यावेळेस इस्रायलाला परमेश्वराला नाही का राजा पाहिजे होता, प्रेज गॉड, परमेश्वराने शौलाला उभं केलं. पण ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं की शौल नाही का देवाच्या हिशेबाने नाही का काम नाही करते, देव जे सांगतोय देवाला जसं पाहिजे तसं ऑपरेट होत नाही, देव नाही का तशा व्यक्तीला नाही का डिथ्रोन करतो. प्रेज गॉड. आणि देवाने त्याच्या जागी दाविदाला आणलं. आर यू अंडरस्टँडिंग नाउ व्हॉट आय एम सेइंग? सो नाही का एकमेकांच्या जीवनामध्ये नाही का चांगलं सीझन म्हणा, देवाच्या इच्छेने राहा, एकमेकांसाठी प्रार्थना रदबदल्या करा. प्रेज गॉड. तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय, कसं तुम्हाला कुठं घेऊन चाललोय? आमेन. आता आपण नाही का खूप इम्पॉर्टंट गोष्टीकडे येतोय. ज्यावेळेस परमेश्वराला नाही का ह्या पूर्ण जगाला वाचवायचं होतं,
ज्या वेळेस परमेश्वराला ह्या पूर्ण जगाला वाचवायचं होतं, बायबल सांगतं योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तुम्ही म्हणत असाल, ब्रदर 1 मिनिट थांबा, येशू ख्रिस्त तर देव आहे, तो पृथ्वीवर कसं काय सीझन बनणार? कारण ही पृथ्वी तर मनुष्याला दिली होती. येशू मनुष्य बनून का आला माहितीये का? ह्याच कारणासाठी आला होता. बरं, कुठं लिहिलंय बायबल मध्ये की येशू मनुष्य होता? आपण आपलं बायबल 1 तिमोथी 2:5 कडे बघू. हा मनुष्य इथे काय लिहिलंय? हा येशू ख्रिस्त हा मनुष्य, हा एकच मध्यस्थ आहे. तुम्हाला समजतंय का? येशू ख्रिस्त नाही का गॉड आणि मॅन 100% नाही का देव पण होता आणि देव पण आहे आणि मनुष्य पण आहे. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? येशू ख्रिस्त 100% देव पण आहे आणि मनुष्य पण आहे. एकटा व्यक्ती नाही का 200% आहे. प्रेज गॉड. एकटा व्यक्ती 200% आहे. सो नाही का आजपासून नाही का आपल्या प्रेयर्स थोड्या चेंज करायच्या. आमेन. आपल्याला प्रेयर करताना कशा प्रेयर करायच्या की मी मनुष्याच्या पण अनुग्रहात वाढतोय आणि मी परमेश्वराच्या पण अनुग्रहात वाढतोय. आमेन. मी माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या बॉसच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या अनुग्रहात वाढतोय येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जसं तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही माझ्या पाठीमागे नाही काय गोष्टी बोला. मी माझ्या कामाच्या ठिकाणी मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या देखील अनुग्रहात, जसं मी परमेश्वराच्या अनुग्रहात वाढत आहे, मी मनुष्याच्या देखील अनुग्रहात वाढत आहे. मनुष्य माझ्याबद्दल चांगले विचार करतात, मनुष्य माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतायत. माझ्या समोर, माझ्या पाठीमाग मनुष्य माझ्याबद्दल चांगली साक्ष देतात. कोणीच माझ्याबद्दल माझ्या समोर व माझ्या पाठी चुकीचं बोलत नाही, कारण मला परमेश्वराने मनुष्याच्या अनुग्रहात पाडला आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीमुळेच नाही का, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे, त्या कंपनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रमोशनवर पहिला दावा तुमचा असतो. प्रेज गॉड. जर तुम्ही नाही का व्यवसाय करताय कोणता, त्या व्यवसायामध्ये नाही का परमेश्वर एन्श्युअर करेल की सगळे कस्टमर, सगळे क्लायंट जी ती वस्तू घेण्यासाठी, त्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी मार्केटमध्ये फिरतायत. प्रेज गॉड. ते कदाचित नाही का तुमचा गाळा असेल, कदाचित तुम्ही काहीतरी कांदे बटाटे वगैरे काही विकत असाल प्रियांनो. प्रेज गॉड. तुमच्या बरोबर नाही का उजव्या हाताला असे 100 सेम व्यावसायिक असतील, डाव्या हाताला पण 100 सेम व्यावसायिक असतील, सेम कांदे बटाट्याचा गाळा घेऊन बसलेले. पण त्यांना काय होईल काय माहिती, लोकांना ते तुमच्याच गाळ्यावर येणार आणि तुमच्याकडूनच घेणार. पावशेर पण घ्यायचं असतं तरी तुमच्याकडूनच येऊन घेणार. प्रेज गॉड. कारण परमेश्वराने तो अनुग्रह नाही, त्यांना असं वाटेल की ह्या व्यक्तीकडून घ्यावं. प्रेज गॉड. आमच्या मध्ये नाही का एक ब्रदर आहेत नाही का, बालाजी ब्रदर, आज ते गावी गेले आहेत, तसं नाही का गावाकडे काम आहे. सो नाही का त्यांना मी नेहमी सांगतो एक गोष्ट की त्यांचा ऑटो रिक्षा आहे. सो ऑटो रिक्षा तुम्हाला माहिती आहे, रोडवर असे लाईनीने ऑटो असतात. लोक रोड क्रॉस करून नाही का, मी त्यांना म्हणलं की तुमच्याच ऑटोकडे येतील नाही का, असे 10 ऑटो क्रॉस करून त्यांना असं वाटेल की ह्या ऑटो मध्ये बसावं. आणि लिटरली तसंच घडतंय त्यांच्या जीवनामध्ये. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? हा काय माहिती का, अनुग्रह आहे. देव नाही का मनुष्याला तुमचं सीझन म्हणून यूज करतो, तुम्हाला ब्लेस करण्यासाठी. आमेन. तुम्ही परमेश्वराकडे एखादी गोष्टीसाठी प्रेयर कराल, परमेश्वर मनुष्याला तुमच्या समोर करेल. परमेश्वर पृथ्वीवर डायरेक्ट काय करत नाही, प्रेम. समजतंय? परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कदाचित तुम्ही प्रेयर केली असेल, प्रभू मला वाढव. प्रेज गॉड. तुम्ही या ठिकाणी कनेक्टेड आहात. कदाचित तुम्ही आज नाही का किंग्स अँड प्रिस्ट मिनिस्ट्रीजचा नाही का युट्यूबचा चॅनल पाहताय आणि तुम्ही मला ऐकताय प्रिय. प्रेज गॉड. आणि तुम्ही नाही का हा संदेश ऐकताय, मी तुमच्यासाठी नाही का हा संदेश घेऊन तुमचं सीझन म्हणून आलोय, तुम्हाला ही गोष्ट समजवण्यासाठी की परमेश्वर मनुष्याचा उपयोग करतोय. परमेश्वर तुमच्या जीवनात उत्तर कसं घेऊन येते, मनुष्य तुमच्या जीवनात पाठवून नाही का तुम्हाला नाही का परमेश्वर, तुम्ही कदाचित एखाद्या समस्येमध्ये अडकलाय, तुम्हाला हात देण्यासाठी परमेश्वराचा नाही का, परमेश्वर हात देईल पण हात नाही का पास्टर ऋतुराजचा असेल. परमेश्वर हात देईल पण नाही का हात कोणता तरी नाही का एक प्रार्थना योद्ध्याचा असेल. परमेश्वर नाही का हात देईल पण हात कोणत्या तरी आमच्या सिस्टरचा असेल.
तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो परमेश्वर मनुष्याला नाही का एक सीझन सारखा यूज करतोय. प्रेज गॉड. कदाचित तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय त्या सोसायटीचं तुम्ही सीझन आहात, कदाचित नाही असंच आहे. प्रेज गॉड. कदाचित तुमच्या घरानं जे अविश्वासू आहे त्या घराण्यामध्ये कदाचित तुम्ही एकटे किंवा तुमच्या कुटुंबातले 4-5 लोक ज्यांचा उद्धार झालाय प्रियांनो, कदाचित तुम्ही त्या कुटुंबाचं, त्या पूर्ण घराण्याचं, त्या पूर्ण वंशावळचं, गोतावळ्याचं तुम्ही उद्धार आहात प्रियांनो. कदाचित एका पर्टिक्युलर गावातून तुम्ही येताय प्रियांनो, त्या गावाच्या उद्धारासाठी कदाचित तुम्ही एक कारण असेल प्रियांनो. देवाला त्या गावाला वाचवायचे आणि परमेश्वर पाहतोय किती वेळ घेणार, कधी समजणार तुला मयूर? समजतंय मी काय बोलते तुम्हाला? तिकडे गावातले लोकांचा नाही का नाश व्हायला लागलाय, किती टाइम घेणार, कधी समजणार तुला? आमचा मयूर चांगला आहे. मी एक्झाम्पल देतोय. आपलं नाव लावा, आपल्या गावाचा विचार करा. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? परमेश्वर पाहत आहे प्रियांनो. त्याची लोक, इस्रायलची लोक जी त्याची निवडलेलं होते, परमेश्वराने मोशेला शोधलं झुडपामध्ये. असे कितीतरी निवडलेले लोक आहेत परमेश्वराचे, जे वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये झुरत आहेत, मुरत आहेत, स्ट्रगल मध्ये आहेत. ज्यावेळेस त्यांना परमेश्वराला बाहेर काढायचंय तर परमेश्वर पाहतो, अरे ह्या व्यक्तीला बाहेर काढायचं तर नाही का, हे व्यक्ती असं म्हणजे असं ठरण्यात आलंय की ह्या व्यक्तीला मच्छिंद्र नावाचा ब्रदर येऊन बाहेर काढणार. मच्छिंद्र त्याच्या नाही का जीवनामध्ये दिसतो. सपोज ह्या सिस्टरला वाचवायचंय मला, तर ह्या सिस्टरला वाचवण्यासाठी जसिका नावाची सिस्टर नाही का उभी राहणार आहे. जसिकाची प्रार्थना परमेश्वर वापरणार. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? सो देव पाहतोय, वाट पाहतोय की हे लोक कधी समजतील मला काय सांगायचं. आर यू अंडरस्टँडिंग युअर आन्सर? परमेश्वर लोकांच्या प्रार्थना यूज करतो आणि लोकांनीच परमेश्वर होतात. मी तुम्हाला वचनातून दाखवलंय. प्रेज गॉड. गॉड यूज पीपल ॲज सीझन्स. बायबल काय सांगतोय? ज्यावेळेस ही मनुष्य जात पापामध्ये होते, ज्यावेळेस पापाच्या खाचेतून ह्यांना सोडवायचं होतं, परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मनुष्य बनवून पाहिलं. कारण कोणच मनुष्य नाही का रेडी नव्हता, कोणच मनुष्य धार्मिक नव्हता. सगळ्यांनी पाप केलंय आणि देवाच्या गौरवाला उणे पडले होते. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त आला आणि आपला तो सीझन बनलाय प्रियांनो. आमेन, आमेन. आता त्याने नाही का आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक वटले. अरे अंडरस्टँडिंग. आमेन. नाव आता आपल्याला हिलिंग, डिलिव्हरन्स साठी नाही का मनुष्याची अपेक्षा बाळगायची गरज नाही. सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये. बायबल काय सांगतं? इफिस करास 18 पासून जर पुढे वाचा, ख्रिस्त येशू मध्ये सगळ्या आशीर्वादांनी आपण आशीर्वाद. जीवनामध्ये काय काय गोष्टी असतात, देव नाही का मनुष्य जसं नाही का तुमच्यासाठी तुमचे पास्टर, तुमचे चर्च, प्रार्थना होता तुमचं नाही का, प्रार्थना ज्यांच्या बरोबर तुम्ही करताय, इट्स अ ग्रेट ब्लेसिंग. इफ यू हॅव अ ग्रेट पार्टनर नाही का, प्रार्थना नाही का जोडीदार आहे जर तुमच्याकडे नाही का, तो जोडीदार तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे प्रियांनो. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? सो गॉड युजेस पीपल ॲज सीझन. आणि बायबल काय सांगतं? इक्लेसियास्टिस 3:1 मध्ये, अंडर हेवन ऑन अर्थ एव्हरीथिंग हॅज सीझन. आमेन. आकाशाखाली पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला सीझन आहे. बायबल मध्ये सांगितलं, मी नाही बोलत. आणि ते सीझन देव नाही का मनुष्यासाठी वापरून देव नाही का मार्ग उभं करतो. त्यामुळे आपलं सीझन कोण बनून आलंय नाही का, तुम्हाला माहित नाही तर प्रत्येकाला नाही का साष्टांग नमस्कार करा. कधी कुणाचा इन्सल्ट करू नका, कधी कुणाची नाही का चहाडी चुगली करू नका, कधी कुणाबद्दल नाही का वाईट बोलू नका, कधी कुणाबद्दल नाही का कळवाहट पाळू नका. कदाचित ती व्यक्ती नाही का ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे, कदाचित त्या व्यक्तीची प्रार्थना देव यूज करणार. कारण बायबल काय सांगतं माहितीये का? तुम्ही जर नाही का बायबल नीट वाचताय, जर शास्त्राचा तुम्ही अभ्यास करताय, तर बायबल काय सांगतंय की अब्राहम ज्यावेळेस नाही का अब्राहम त्या राजाशी बोलत होता. कोणता राजा? स्वाती सिस्टरनी खूप वेळा शिकवलंय. त्याच्या राज्यात नाही का त्यांच्या स्त्रियांचा गर्भ बंद झाला होता. अभिमलेख हा ह्याच्या बायकोला सोड, हे नाही का
हा व्यक्ती संदेश आहे, हा प्रार्थना करेल आणि तुमच्या नाही का देशातला स्त्रियांचा नाही का गर्भ ओपन होईल आणि सगळे नाही का प्रसूती करतील. माहित नाही कुणाबद्दल तुम्ही काय बोलताय. कदाचित त्या व्यक्तीने प्रेयर केली, कदाचित एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या प्रेयरसाठी ठेवली आहे, काय गोष्ट सो कुणाबद्दलच काहीच नाही का नकारात्मक बोलू नका, कुणालाच काही नाही का बिटर वागू नका, कुणालाच नाही का कुणाचीच अवहेलना करू नका, कुणाच्या दिसण्यावरून, कुणाच्या बोलण्यावरून कुणाची थट्टा मस्करी करू नका. ती व्यक्ती कदाचित तुमचं सीझन असेल, त्या व्यक्तीकडे कदाचित अशी प्रार्थना असेल, ती व्यक्ती कदाचित अशा आयाम मध्ये चालते, अशा रेल मध्ये चालते, ज्या रेल मध्ये कदाचित तुम्ही पण असाल.